तर राम राम मंडळी, दुपार झालेली आहे. चला म्हणलं आज जरा पाणी द्यावं ऊसाला. आणि पाऊस पडलं तसं ऊसाला पाणी दिलं नाही. आणि माती लावली ऊसाला. आणि आता दिवसाची लाईट आहे, तर पाणी द्यायला यावं म्हणलं. चालू आहे सध्या पाणी. लवकर बोर आहे. काही ऊस आहे. सकाळपासून चालू आहे पाणी द्यायला. माती लावली अशी दिसायला का नाही काय माहिती. समोरच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवतो. का पाऊस पडलं तसं आयचन झालं होतं. आणि पुन्हा काय करता बी आलं नाही. पुन्हा फवारलं एकदा, तणनाशक फवारलं होतं. त्याचा व्हिडिओ मी एकदा केला बघा. जळालं होतं काय राहिलं तरी. माती लावली, थोडा ऊस मोडला. ट्रॅक्टरनं माती लावली. कडक हाताने खालून वरून ऊस मोडलेला आहे बघा. हे का बघा, इथं मोडला आहे, तिथं मोडला आहे वळताना. आणि इथं वळण असल्यामुळं ट्रॅक्टरला थोडी अडचण येते वळायला. तर आज सोडावं म्हणलं पाणी आणि व्हिडिओ बनवावं म्हणलं एक. तर काही बोर आहे, बोरला पाणी वाढलेलं आहे. आणि बोर बी माझा 150 फुटावर मोटर आहे. तसं चालतंय बघा. 400-500 फूट पाईपलाईन आहे वर. बोर असा खाली आहे इकडं, खालच्या सोयाबीनमध्ये. तर इथं टी आहे इकडं, तिथून इकडं जोडून आणलेलं आहे. तर ऊस बघा थोडा कचला होता उन्हाळ्यामध्ये, पाणी कमी पडलं. पाऊस पडल्यावरच सुधारला थोडा. एकदा खत टाकलेला आहे, अजून एकदा टाकतो खत पाणी एकदा देऊन. शेतामध्ये ऊस बी असावंच लागतंय, त्याशिवाय पैसे बी एकखट्टा येत नाहीत. आता लई नाही ऊस, 1.25 एकर ऊस आहे सध्या, मोडला आहे खालचा. इथवर आलोय. मच्छर बी चावायले मरणाचं. सोयाबीन नाही इकडून उभारलं की ऊन लागायले मरणाचं. ऊन जास्त आहे. तर इथं मी बसायला जागा करायला होतो, आयचं उपटायला होतं. तेव्हा लिंबाचं झाड आहे, इथं थोडी सावली आहे. थोडं उपटावं म्हणलं बसायला इथं सावलीला. तर एवढं 3-3 मध्ये पाणी लावलंय. जरा दम्मा आणि माती लावल्यामुळे थोडं जरा खंगाळून जात नाही जरा माती. 3-3 मध्ये सोडलंय, हळूने जातंय. 1, 2 आणि 3. थोडं जरा आयचं उपटितो, बसायला होतंय. तर मित्रांनो, 8-10 दिवस झाला पाऊस उघडलेला आहे. पाणी द्यायचं टाळलं होतं. पाऊस येईल म्हणून काय, आता पाऊस काय यायचं नाव घेईना. म्हणलं आता पाणी द्यावं ऊसाला म्हणून आज सोडलं पाणी. पाऊस बी नाही, 8-10 दिवस झाला उघडलाय पाऊस. थोडा थोडा होता चालू मागं. म्हणावा असा पाऊस नाही पडलेला अजून आमच्या इकडं. बोरला फक्त पाणी वाढलेलं, विहिरीला पाणी वाढलेलं नाहीत अजून. कारण आता इकडं महाग सोयाबीन आहे, ते मी सुकायला येत हलक्या रानावरचं. हो का, सुकायला लागले. अजून एक 4-5 दिवस जर पाऊस नाही आला तर ह्याला सुद्धा पाणी सोडावं लागतं. किती अवघड आहे.
आता नेमकं शेंगा सुटायला चालू झालेल्या आहेत. त्यामध्ये वड पडल्यावर शेंग फुगतच नाही. सध्या वातावरण छान आहे, आभाळ आलंय जरा थोडं, पण ऊन बी चटकायलंय. पाऊस येतोय का कसं काय सांगता येत नाही आज. तरी पण म्हणलं द्यावं पाणी आज. तर थोडी बसाय जागा करायला होतो, तर काही किडे कसले निघाले ती किंवा उकरायला लागले. तुम्हाला दाखवू द्यावं का काही कसला किडा आहे म्हणायचं, लय येते का इथं निघाले. एक गवत उपटले की त्याच्या खाली निघाले तेव्हा. माती खाऊन जागणारे हे काही किडे आहे का. इथं एक आहे, इथं एक आहे. मध्ये घुसून बसले अजून. तर मित्रांनो, आता लाईट जायचा टाइम झालेला आहे. 3:30 वाजून गेले, 4ला लाईट जाते. भिजवायचं काय झालेलं नाही अजून, 5-7 सारे राहिलेत अजून. आता काय संध्याकाळी लाईट येते, आज हप्ता बदलतोय, संध्याकाळी येते लाईट. तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक करा, सपोर्ट असू द्या.